सोयाबीन आणि कापूस उत्पादनासंदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याला सर्वांना माहितीच आहे, महायुती सरकारने आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी प्रत्येकी 5,000 रुपये हेक्टरी एवढी जी अनुदान रक्कम जी आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये वितरित केलेली होती। त्याच संबंधित आजचा व्हिडिओ असणार आहे, कारण जे शेतकरी ज्यांनी ई पीक पाहणीमध्ये आपला सोयाबीन आणि कापूस हे जे दोन मुख्य पीक टाकलेले होते त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक माहिती आहे, कारण त्यांना अगोदर राज्याचे 5,000 रुपये मिळत होते। त्या शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची अशी माहिती आहे, कारण त्या शेतकऱ्यांना केंद्राकडून सुद्धा मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। आपल्या भारत राज्याचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अशी घोषणा केलेली आहे की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान केंद्राचे आणि प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान राज्याचे असे एकूण 10,000 रुपये हेक्टरी अनुदान प्रत्येक शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। या संदर्भातील महत्त्वाचा असा GR त्यांनी अजून पारित केला नाही, पण ही घोषणा कृषी मंत्र्यांनी केलेली आहे। या संदर्भात नवीनच GR लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या हेक्टरी त्यांच्या खात्यामध्ये जो आधार लिंक त्यांचा अकाउंट असते त्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये हेक्टरी सोयाबीन आणि कापूस अनुदान संदर्भात आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे।